हे 2:22 याचं गुपित काय की आता बॅकस्टेजला पण लोक जेव्हा भेटायला येतात तेव्हा आम्ही तुम्हाला शनाया म्हणूनच ओळखतो. आमच्यापैकी कुणीही हॉरर या जॉनरचं नाटक केलेलं नव्हतं. फिरोदियाला वगैरे आम्ही जसं करायचो ना की अशा गोष्टी इकडनं इकडे जात आहेत पडतायत वगैरे वगैरे, त्या सगळ्या कॉलेज नंतर त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव इथे आला. म्हणजे असं रंगभूमीवरती या आधी नाही झालंय आणि आतापर्यंत नाही झालंय. आणि शेवटी जो सगळ्यात मोठा गुजबंप येतो तो तर फारच थरारक आहे आणि तो आतापर्यंत आमच्या ऑडियन्सेसला फार आवडलाय. तब्बू जेव्हा आली होती आमचं नाटक पाहायला तेव्हा तिची जी शेवटची एक रिॲक्शन होती ती आम्हाला प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये अपग्रेड आलेला आहे, तर तो नाटक इंडस्ट्रीमध्ये पण यावा. आमच्यावर दिग्दर्शक लेखकांनी केला प्रँक एवढं मी नक्कीच सांगू शकतो. नमस्कार. आजच्या या खास कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज जी मंडळी आपल्या स्टुडिओत आलेली आहे त्यांना बघून माझ्या तोंडावर 12 वाजलेत, पण खऱ्या अर्थाने आज मला वाटतं आमच्या स्टुडिओत 4 चांद लागलेत. नाटकाच्या दौऱ्यासाठी ते गोव्यात आलेत आणि नाटकाचं नाव म्हणजे 2:22 आणि मी ह्या कलाकारांचं स्वागत करतो आणि त्यांची ओळख पण करून देतो. टाइमपास 2 आणि हलाल सारखे प्रोजेक्ट्सवर काम करून ज्यांनी रसिकांची मनं जिंकली ते म्हणजे प्रियदर्शन जाधवजी. वेलकम टू द स्टुडिओ. तसेच आमच्यासोबत आहेत लपून छपून सावरिया.com, फक्त लढ म्हणे ह्यांना गोवेकरांना वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही असं मला वाटतं. ते म्हणजे आपले अनिकेत विश्वासराव. सारे तुझ्याच साठी आणि ज्या मालिकेने मला वाटतं सगळे रेकॉर्ड्स तोडले ते म्हणजे माझा होशील का ह्या कार्यक्रमातून मला वाटतं जे घराघरात पोचले ती म्हणजे गौतमी देशपांडे. स्वागत तुमचं. आणि फायनली आता ही जी अभिनेत्री मला वाटतं कितीही वेगळं जरी काम केलं तरी माझ्या नवऱ्याची बायको ह्या ओळखीनेच मला वाटतं त्यांची ओळख करून द्यायला पाहिजे, ती म्हणजे रसिका सुनील. गाईज, वेलकम टू द स्टुडिओ. आय एम फिलिंग सो हॅपी. मला वाटतं एनर्जी एवढी लाईट वगैरे असेल, मला वाटतं इट्स मोर एनर्जी म्हणजे फ्लॅश वगैरे होईल बहुतेक. आता तुम्ही या नाटकाच्या संदर्भात तुमच्या दौऱ्यासाठी तुम्ही आलेला आहात. मला आवर्जून अनिकेत पासून सुरू करतो मी. हे 2:22 याचं गुपित काय? याचं गुपित खूपच गूढ आहे आणि जेव्हा ते उलगडतं तेव्हा लोकांना खूप गोड वाटतं ते जे गुपित आहे. आणि खूप छान सस्पेन्स, हॉरर, कॉमेडी, ड्रामा, रोमॅन्स असं एक मिक्सचर आहे 2:22 आणि लोकांना उत्सुकता लागून राहते की 2:22 नक्की काय होणार आहे. हे या नाटकाचं गमक आहे. म्हणजे तुमचा दौरा गाजतोय सगळीकडे. मला वाटतं 160+ प्रयोग झालेत. आता गोव्यात पण तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळो हीच मला वाटतं ईश्वरचरणी प्रार्थना करतो. बट दुसरी गोष्ट ही की प्रेक्षकांनी ह्या नाटकाकडून काय एक्सपेक्ट, रसिका मी तुला विचारतो कारण अनिकेतने ब्रॉडर पिक्चर दिला म्हणजे ह्याच्यात सगळं इट इज लाईक अ मल्टी क्युझिन रेस्टॉरंट फॉर मी. तुझ्यासाठी आणि तुझा जो जे लोक तुला ओळखतात, मी ओळख करताना पण म्हटलं की माझ्या नवऱ्याची बायको, ह्या वेगळ्या प्रयोगात तू व्हॉट आर यू ट्राइंग टू ब्रिंग इट आणि ह्या नाटकात वेगळं काय बघितलं तू? वेगळं म्हणजे नाटक जेव्हा वाचलं तेव्हाच मला असं वाटलं की दिस इज समथिंग दॅट कॉमन ऑडियन्स वुड लव्ह, बिकॉज मला पण अशा स्टोरीज खूप आवडतात की ज्याचं असं फार काहीतरी छान म्हणणं आहे, जिथनं आपल्याला की काय उलगडतं किंवा काय होऊ शकतं पुढे याची उत्सुकता लागते. अशा स्टोरीज मलाही पर्सनली खूप आवडतात. त्यामुळे स्क्रिप्ट वाचल्या वाचल्या मला असं झालं होतं की दिस इज समथिंग दॅट आय रिअली वॉन्ट टू डू. आणि आय थिंक वेगळं असं मला वाटतं की काय आम्ही ऍक्टर्स म्हणून वेगवेगळे कॅरेक्टर्स करतच असतो, पण तुम्ही अगदी बरोबर म्हणालात तसं, कारण की आता बॅकस्टेजला पण लोक जेव्हा भेटायला येतात तेव्हा आम्ही तुम्हाला शनाया म्हणूनच ओळखतो. आणि ती ओळख मला अत्यंत गोड वाटते आणि अत्यंत छान वाटते, कारण मला हेही जाणवतं की बारीक जरा गुदगुल्या पण होतात लोकांना शनायाला भेटताना. सो जेही मला गंमत वाटते त्याची की हेही फार चांगली गोष्ट आहे. सो व्हॉट एव्हर इट इज मी खूप एन्जॉय करते द एंटायर प्रोसेस. एवढे सगळे फॅसेट जेव्हा तुम्ही नाटकात मांडतात, इज इट चॅलेंजिंग फॉर अन आर्टिस्ट? मग कुठलंही नाटक, मग ते काय नॉट नेसेसरी फक्त हॉरर कॉमेडी असली पाहिजे किंवा काय कुठलंही जॉनराचं नाटक चॅलेंजिंग आहेच. पण आमच्या चौघांमध्ये आमच्यापैकी कुणीही हॉरर या जॉनराचं नाटक केलेलं नव्हतं. दो इट इज हॉरर, त्याच्यात काही लाईट मुमेंट्स आहेत. आपण त्याला फन किंवा कॉमेडी ह्या म्हणजे युजली त्याला कॉमेडी असं म्हणतात, बट इट्स नॉट कॉमेडी ॲज सच कॉमेडी. त्यात लाईटर मुमेंट्स आहेत, त्यात थोडे फनी मुमेंट्स असू शकतील. पण नाटकाचा पोत, नाटकाचा बाज किंवा टेक्स्चर हे पूर्णपणे सस्पेन्स किंवा हॉरर असंच आपण म्हणू शकतो. हॉरर अशासाठी की त्याचा एंड खूप अनएक्सपेक्टेड आहे म्हणून ते हॉररकडे वळतं, पण एक एक गोष्टी अनफोल्ड होतात. सो मी असं नाटक केलेलं नव्हतं. मग फार्स केलं आहे, ड्रामा केला आहे, ऑफकोर्स कॉमेडीज केलेल्या आहेत, ब्लॅक कॉमेडीज केलेल्या आहेत, लोकनाट्य केलं आहे, वगनाट्य केलं आहे, पण ह्या स्ट्रक्चरचं काम नाही केलं. आणि मला असं वाटतं हे एकमेव नाटक आहे माझ्या
आत्तापर्यंतच्या नाटकांमधलं की जिथे मी व्हेरी रेअरली ॲडिशन्स घेतलेत. नाहीतर मी या नाटकात तसं करत नाही, कारण हे नाटक तसं नाही आहे. या नाटकात तसं केलं तर ह्या नाटकाचा सगळा बॅलन्स बिघडतो. इव्हेंच्युअली इंडिव्हिज्युअल कामापेक्षा समोर बसलेल्या प्रेक्षकावर त्याचा काय परिणाम होतोय हे जेव्हा एन्जॉय करू लागतात स्टेजवर सगळे आणि इन जनरल, तेव्हा ते अधिक मला असं वाटतं की चॅलेंजिंग, तुम्ही चॅलेंज म्हणालात तर तेच चॅलेंजिंग आहे. बिट्स अँड पार्ट्स बिट्स अँड पार्ट्समध्ये नाटक वर्क होणं आणि ओव्हरऑल नाटक वर्क होणं हे चॅलेंजिंग आहे. गौतमी, किपिंग एडिशन्स असाइड, लेखक आणि दिग्दर्शक, दोन नावाजलेली नावं आहेत आपल्याकडे. विजय केंकरेबद्दल तर काही वेगळं आपण सांगण्याची गरजच नाही. म्हणजे जे प्रेक्षक आहेत आपले, दे नो व्हॉट काइंड ऑफ म्हणजे तिकीट सेलिंगला जर कोण असेल तर ही इज वन ऑफ द क्राऊड पुलर. नीरज शिरवेकर यांनी लिखाण केलेलं आहे या नाटकाचं. तुझा काय एक्सपिरियन्स होता विथ रिस्पेक्ट टू दिस नाटक? खूपच छान एक्सपिरियन्स होता, कारण अगेन जसं दर्शन म्हणाला की आम्ही कोणीच हॉरर जॉनरचं आम्ही कोणीच नाटक केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे एक ती जे फिल्ममध्ये आपण जेव्हा हॉरर बघत असतो आणि ते नाटकात समोर जेव्हा दिसत असतं, तर या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. फिल्ममध्ये पटकन गोष्टी अंगावर येऊ शकतात, अनेक पद्धतीचं तुम्हाला वातावरण निर्मिती करता येते, पण नाटकात तशी वातावरण निर्मिती करणं ही खूप अवघड गोष्ट असते, कारण टेक्निकली खूप साऊंड असाव्या लागतात त्यासाठी गोष्टी, किंवा लोकांना समोरच्यांना घाबरवण्यासाठी ते तसं अंगावर यायला लागतं नाटक. तर मला वाटतं की ऑलरेडी नीरजनी ते लिखाणात त्या सगळ्याच गोष्टी पेरून ठेवलेल्या होत्या की कुठे काय काय कशा कशा गोष्टी होणार आहेत. आणि विजय काकांनी सुद्धा बसवताना त्यांच्यासाठी सुद्धा, म्हणजे ते म्हणाले होते की त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप वेगळ्या पद्धतीचं नाटक होतं, हॉरर नाटक आणि टेक्निकली इतकं साऊंड असलेलं नाटक. कारण लाईट्सचे खेळ आहेत, गोष्टींचे वेगवेगळ्या गोष्टी, घड्याळ एक मेन आहे की जे टेक्निकली आम्हाला सगळ्यात जास्त त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं, कारण त्याच्यात काहीही गडबड झाली तर अख्खं नाटक त्याच्यावरच आहे सगळं नाटक आमचं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करता करता खूप मजा आली. म्हणजे आम्हाला फिरोदियाला वगैरे आम्ही जसं करायचो ना की अशा गोष्टी इकडनं इकडे जात आहेत, पडतायत वगैरे वगैरे, त्या सगळ्या कॉलेजनंतर त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव इथे आला. आणि अर्थात विजय काकांबरोबर काम करणं आणि नीरज बरोबर सुद्धा काम करणं इतकं छान आहे. म्हणजे त्यांनी इतकं छान उलगडून सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि इतकी इझी प्रोसेस असते त्यांच्याबरोबर काम करण्याची की खूप मजा आली. अनिकेत, आजच्या जमान्यात आपण मूवीज पण बघतो, सिरियल्स पण बघतो, आणि आज वेब सिरीज इज समथिंग दॅट हॅज टेकन ओव्हर. वेब सिरीजच्या जमान्यात जेव्हा बिंज वॉचिंग जेव्हा आपण म्हणतो की एक सीझनचे 7 किंवा 10 एपिसोड्स असतात आणि इट कीप्स यू हुक्ड अप एव्हरी सिंगल एपिसोड, की तुम्ही यू वॉन्ट मोर, यू वॉन्ट मोर, यू वॉन्ट मोर, अँड देन यू वॉन्ट द सेकंड सीझन ऑल्सो. अशा वेळेला एका नाटकात विच इज व्हेरी रेस्ट्रिक्टेड टू अ व्हेरी स्पेसिफिक टाईम, आणि ती स्टोरी बहुतेक त्याला सिक्वेल असेल नसेल, दॅट्स अ डिफरंट केस, बट त्या ह्याच्यात टू होल्ड दी ऑडियन्स, जसं सगळ्यांनी म्हटलं की होल्डिंग द ऑडियन्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्याच्यात सस्पेन्स आहे, म्हणजे तुम्ही एव्हरी सिंगल मुमेंट किंवा एव्हरी सेकंड सीनमध्ये तुम्ही काहीतरी यू आर ट्राईंग शोईंग, आणि तुम्ही म्हणजे दाखवतात पण लपवतात पण. हा प्रोसेस वॉज इट सम काय म्हणतात ते आपण अकॅडमिक फॉर यू, की बाबा हे काय आपण नवीन काहीतरी केलं? नवीन डेफिनेटलीच असं वाटतंय, कारण हे कॅरेक्टर खूपच वेगळं आहे. असं मी कॅरेक्टर प्ले केलं नव्हतं आणि हॉरर नव्हतं केलं ऑब्व्हियसली, त्यामुळे हे खूपच वेगळं, आणि हे नाटकच मुळातच इन इट्स एंटायरिटी हे वेगळंच आहे. म्हणजे असं रंगभूमीवरती या आधी नाही झालंय आणि आत्तापर्यंत नाही झालंय. सो दिस इज व्हेरी युनिक. म्हणजे USP जर म्हणायचं झालं तर हे खरंच एक वेगळं आणि एक युनिक नाटक सध्या सुरू आहे रंगभूमीवरती. आणि जसं तुम्ही म्हणालात की वेब सिरीजमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये एक हुक पॉईंट दिला जातो, तसं ह्या नाटकामध्ये 6 प्रवेश आहेत. तर 6 प्रवेशाच्या शेवटी एक हुक पॉईंट दिला असतो सेकंड प्रवेश सुरू होण्यासाठी. आणि जितक्या सटल वे ती स्टोरी अशी उलगडत जाते, जसं एक म्हणजे असं पाणी फ्लो होत जातं ना, साधारण अडथळे येतात तरी सुद्धा पाणी आपलं वाट काढत वेगळ्या पद्धतीने जाते, किंवा असं वगैरे ती नदी जाते, तसं एक फ्री फ्लो आहे. आणि लोक कधी त्या भोवऱ्यात अडकतात त्या नदीच्या हे त्यांना कळतच नाही. म्हणजे त्यांना जरी म्हणजे, आणि ते इन्व्हॉल्वमेंट लोकांची अशी आहे की सतत त्यांच्या डोक्यामध्ये चालू असतं की आत्ता काय होणार आहे, आत्ता काय होणार आहे, आत्ता काय होणार आहे. हे जी इन्व्हॉल्वमेंट आहे ना, ते हे नाटक साध्य करू शकलेलं आहे. नीरजचं लिखाण आणि विजय सरांचं दिग्दर्शन हे USP आहे.
अजून एक गोष्ट आहे की प्रियदर्शन ऑब्व्हियसली ॲज अन ॲक्टर यू हॅव टू ट्राय ऑल द डिफरंट रोल्स, बट मला एकच विचारायचं की प्रियदर्शन वी ऑलवेज लुक ॲट यू एज अ कॉमेडी ह्युमर. ह्यात मागे जो पोस्टर दिसतोय आणि सगळीकडे जो दिसतोय त्याच्यात खूप सिरियस, म्हणजे तू एकदम काय जरी एक यू आर कम ऑन बँग ऑन काइंड ऑफ अन ॲटिट्यूडचा दिसतो. ह्याच्यात जर मी एक्सपेक्ट करून जर आलो सिनेमा ह्याच्या नाट्यगृहात, तर की ह्याच्यात मला कॉमेडी बघायला मिळणार का, की आहे तो एसेन्स थोडासा, की कारण जो पोस्टर दिसतोय तो एकदम लय घाबरणार आहे. पोस्टरची एक थिअरी आहे, एक डिझाईन आहे. 3 लोक सिरियस आणि एक मूर्खासारखं हसतोय असं पोस्टर झालं तर फार विचित्र वाटेल ते पोस्टर. तर ते पोस्टरची थिअरी असते, कारण काय लोकांपर्यंत पोचवायचं ते पोस्टर कदाचित ओव्हरऑल जॉनरा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पोस्टर करत आहे. पण कॅरेक्टर म्हणाल तर येस लाईट आहे, ह्युमरस कॅरेक्टर आहे, पण नॉट नेसेसरी फक्त ह्युमरस आहे, ह्युमन आहे. त्याच्या आयुष्यात ज्या काही घडलेल्या ट्रॅजेडीज म्हणता येतील किंवा काही पॅनिक सिच्युएशन्स आहेत, त्या सगळ्या इथे ह्या घटनेत अडकल्यानंतर त्या परत रिसर्फेस होतात त्याच्या आयुष्यात. सो त्या रिसर्फेस होईपर्यंत तो जेवढा आयुष्याकडे इन जनरलच सगळं गमतीने पाहत असलेला माणूस आहे, तर ती सगळी गंमत आहे. म्हणजे फन एलिमेंट आहे. असं नाही आहे की लोक हसणार नाहीत, भरपूर हसतील लोक, पण एका पॉइंट नंतर ते हसणं मागे पडेल आणि मला असं वाटतं की ते ॲक्च्युली त्या स्टोरीच्या कोअरमध्ये अधिक गुंतले जातील. ओके. रसिका, वाईल ॲक्टिंग किंवा ह्या पूर्ण नाटकामध्ये तो गुजबम्प मुवमेंट आहे का, that you should be looking forward की अरे बाबा हे what this just happened, kind of a surprise element ह्या नाटकात आहे जो people can expect? अनेक आहेत ॲक्च्युली आय फील. कारण हा अनिकेत म्हणाला तसं की प्रत्येक सीनला आम्ही काहीतरी एक नवीन इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सो ती नवीन इन्फॉर्मेशन जेव्हाही येते तेव्हा आय फील इट्स अ व्हेरी गुजबम्प मुवमेंट. आणि अगेन ऑडियन्स रिॲक्शन वेन वी गेट नंतर येऊन, तर दे आर स्पेक्युलेटिंग की व्हॉट एक्झॅक्टली काय म्हणणं असू शकतं, शेवट काय होऊ शकतो. आणि शेवटी जो सगळ्यात मोठा गुजबम्प येतो तो तर फारच थरारक आहे आणि तो आतापर्यंत आमच्या ऑडियन्सेसला फार आवडलाय. सो आय थिंक या डेफिनेटली. हां, म्हणजे अनेक आहेत. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा एखादा प्रयोग रंगतो, एखादा प्रयोग रंगत नाही, पण जेव्हा रंगलेला प्रयोग असतो तेव्हा वी कुड हिअर पीपल की चॅटर. येस ॲब्सोल्युटली, वी कॅन हिअर देम की त्यांच्यापर्यंत ते पोचले याची आम्हाला पोचपावती मिळते. ओके. 160+ प्रयोग झालेत तुमचे. गौतमी, मी तुला विचारणार की लाईव्ह रिॲक्शन म्हणजे बरेचदा तुम्ही सांगितलं की इट इज नाटकमध्ये इट इज गिव्ह अँड टेक, आणि आता जसं म्हटलं देअर इज चॅटर ऑल्सो वाईल द प्ले इज गोइंग ऑन. तुला अशी एक जी कॉम्प्लिमेंट किंवा स्टेजवर असताना जी फील झालेली मुवमेंट अशी सध्या टिल 160 प्रयोग काही आठवतं का? दर प्रयोगातच त्या तशा, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच त्या जाणवतात प्रत्येक प्रयोगात, जसं शेवटची सुद्धा असेल किंवा मधल्याही अनेक रिॲक्शन ज्या असतात. मी जसं म्हटलं की अचानक काहीतरी गोष्टी घडतात ज्याच्यामुळे कोणीतरी दचकतं, काहीतरी होतं, जो तो थिएट्रिकल इफेक्ट त्यांच्यावर पडतो. सो प्रत्येक प्रयोगाला ऑलमोस्ट या अशा रिॲक्शन्स मिळतात आणि फार मजा येते. म्हणजे काही रिॲक्शन्स नंतर काही पॉजेस असतात, तर जेव्हा त्या पॉजेसमध्ये त्या रिॲक्शन्स येतात तेव्हा फार मजा वाटते. आणि म्हणजे आम्ही कालच, मी आणि रसिका बोलत होतो की तब्बू जेव्हा आली होती आमचं नाटक पाहायला, तेव्हा तिची जी शेवटची एक रिॲक्शन होती ती आम्ही तिथे थांबलो होतो आणि आम्हाला ऐकू आलं होतं व्यवस्थित, ओ तब्बू आता इथे प्रॉपर रिॲक्ट झाली आहे. सो म्हणजे ती प्रॉपर एन्ग्रॉस्ड होती आता त्या पूर्ण नाटकाच्या ह्याच्यामध्ये. ती किंचाळली होती ऑलमोस्ट. सो तेच, म्हणजे लोकांनी घाबरणं आणि किंचाळणं आणि दचकणं ही आमच्यासाठी पावती आहे. हे झालं की आम्हाला मजा येते, लोक दचकले की मजा येते, आणि आय गेस तेच नाटकाचं यश. युजली सस्पेन्स किंवा हॉरर नाटकाला रिपीट ऑडियन्स आला नाही पाहिजे, बिकॉज द सस्पेन्स इज ओपन. रिव्हील झालं. पण अनेक प्रेक्षक असे आहेत, इंस्टाग्रामवरून कोणीतरी एक सावंत म्हणून आहेत, त्यांनी आजपर्यंत दादरच्या शिवाजी मंदिरचे सगळे शो पाहिलेले आहेत. सो जेवढे झालेत तेवढे पाहिले आहेत.
पुण्यात सुद्धा असंख्य प्रेक्षक असतात जे असं म्हणतात की मी हे दुसऱ्यांदा आणि ते कॅच समटाईम्स दे कॅच अस ऑल्सो की आज तुम्ही ते नाही केलं वाटतं किंवा ते म्हणतात ती एडिशन होती. हां हे असं सांगतात ते पकडतात बरोबर. काही जण अशाही आणि येतात की आम्हाला पाहायचं होतं काय 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 घडलं, म्हणजे परत एकदा कॅल्क्युलेशन्स असतात ना लोकांचे वेगवेगळ्या गोष्टींचे, त्याच्यासाठी येतात. आणि काही जण असे असतात की आम्ही आमच्या फॅमिलीला घेऊन आलोय बाबा, आम्ही त्यांना शेवट सांगितलं नाहीये, कारण आम्ही दरवेळेला सांगतो की अर्थात तुम्ही सिक्रेट रिव्हील करू नका. सो आम्ही काही शेवट वगैरे सांगितलेला नाहीये काय घडतं, पण आम्ही आमच्या फॅमिलीला घेऊन आलो. सो असाही रिपीट ऑडियन्स खूप आहे. ओके, इथे कोणी आहे का ऑन द पॅनल दॅट यु नो इन पर्सनल लाईफ हॅज एक्सपिरियन्स सस्पेन्स काइंड ऑफ अ थिंग इन युअर लाईफ, सुपरनॅचरल म्हणा, आय एम स्टील ट्राईंग टू बी वे की पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज जे आपण बघतो, असा जर हा विषय ब्रॉड असेल तर ॲट पर्सनल लेवल त्याला बघूनच भीती वाटते. बट नाव मला आता असं वाटत नाही की ते खरं होतं. एका पॉईंट पर्यंत मला ते खरं वाटत होतं, पण आता नाही वाटत. मी एकदा रात्री खूप एडिट वगैरे करून दादर टू ठाणे निघालो होतो बाईकवर, आणि खूप पाऊस पडत होता, खूप पाऊस पडत होता. आणि एका पॉईंटला मी थांबलो. मग एका विक्रोळी नावाचं एक जागा आहे, त्याच्या अलीकडे थोडंसं मी थांबलो. आणि मग पाऊस कमी झाला आणि मग मी परत निघालो. तर मला माहिती नाही त्यावेळेची माझी मेंटल स्टेट असल्यामुळे असेल किंवा काय, पण माझ्या मी बाईक चालवताना बाईकच्या मधून असं कोणीतरी गेलं होतं एवढ्याच जवळून. आणि ऐकून आता पलीकडच्या गाडीचा लाईट असेल का, माझ्या डोक्यात काय असेल का, हॅल्युसिनेशन असेल का, भास काय मला माहिती नाही काय आहे ते, पण असं झालं होतं. आणि ते अनेक वर्ष माझ्या डोक्यात राहिलं होतं. बट नाव आय थिंक की बट हे जेव्हा तू नरेट केलं, पीपल डिड बिलीव्ह यू, कारण ते तू सांगतोस म्हणजे तुझ्या याच्यावर डाऊट येईल आपल्याला की हा आपल्या केस घेतोय. मी त्यावेळेला घडले बिघडले एडिट करायचो, तर हे मी माझ्या विनोद लवेकर नावाच्या मित्राला जाऊन सांगितलं होतं. तेव्हा तो म्हणाला होता की हा बे, झोप पाहिजे ना माणसाला, झोप पण गरजेची असते वगैरे, असं त्याने मला एक उत्तर दिलं होतं. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं कमी झोप झाल्यामुळे तुला असं सगळं होतंय, पण होऊ शकतं, म्हणजे तसंही कारण असेल. पण आता मला असं वाटतंय असं काही नाहीये. इट्स ऑल प्रश्न विचारला, कारण की नाटकाचा विषय पण आमचा असाच आहे की विश्वास आणि अविश्वास या सगळ्याच गोष्टींवर, याच्यावर पण खूप छान डिबेट आहे नाटकामध्ये. सो दॅट इज ऑल्सो अन इंटरेस्टिंग थिंग टू लुक फॉरवर्ड टू. हा पुढचा प्रश्न मी अनिकेतला विचारेन की अनिकेत गोव्यात काम केलंय, गोव्याच्या प्रोडक्शनमध्ये काम केलं, त्यासाठी मी तुला विचारतो की बरेचदा आता मी हल्लीच रील बघत होतो, मला वाटतं एका नाटकाची, ज्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप चांगली रील केलेली की किती म्हणजे हाऊ इट इज नॉट गुड ह्याच्यावर, अलबत्त्या गलबत्त्या इफ नॉट मिस्टेकन. तुम्ही सगळीकडे बाहेर पण प्रयोग करतात. एक चांगलं नाटक प्रोड्यूस करणं, पैसे टाकणं, त्याच्यावरनं रिकव्हरी करणं, एवढी चांगली स्टारकास्ट, एवढं सगळं इन्व्हेस्टमेंट असतं, त्याला बॅक एंड टीम असते, आणि मग ते आपण एका थिएटरमध्ये नाटक लावतो and then sometimes you get disappointed for the people who are visiting and trying to experience that art. तुझा एक्सपिरियन्स काय आहे आणि विज गोवा पण, बिकॉज आय वुड लाईक टू नो व्हॉट अनिकेत इज थिंकिंग अबाउट गोवन इन्फ्रास्ट्रक्चर ऑल्सो. म्हणजे आपण बोस्ट करतो, आपण एका वेळेला म्हणतो की मराठी नाटकं यायला पाहिजे, वेगवेगळी नाटकं यायला पाहिजे, त्याच्यात संस्कृती वाढायला पाहिजे आपली. तुझं काय म्हणणं आहे, कारण दिस इज अ व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट बॅकबोन. बरोबर. नाही, इन्फ्रास्ट्रक्चरचा डेफिनेटली चांगलं आहे. म्हणजे मी गेल्या महिन्यातच सूर्याची पिल्ले माझ्या नाटकाचा गोवा दौरा करून गेलोय, त्यामुळे खूपच इन्फ्रास्ट्रक्चर ॲडव्हान्स झालेलं आहे. नक्कीच मडगावमध्ये परफॉर्म केलं, तिथे आता राजेंद्र तालक सर आलेले आहेत, ज्यांच्याबरोबर मी काम केलंय. ते आता सर्व आहेत मडगावच्या थिएटरचे, त्यामुळे त्यांनी एक वेगळा, एक ते फिल्म प्रोड्युसर आणि डिरेक्टर असल्यामुळे एक वेगळा अप्रोच त्या थिएटरला डेफिनेटली आणलेला आहे. जेव्हा साखळी मध्ये आम्ही परफॉर्म केलं होतं तेव्हा आम्ही अवाक झालो होतो हे थिएटर बघून. म्हणजे ॲक्च्युली त्याची लॉबी किंवा काय वगैरे, कारण परफॉर्म करणारा सतीश राजवाडे ॲज अ डिरेक्टर सुद्धा ॲक्टिंग करत होता. त्याने बघितलं की हे लॉबी तर म्हणजे एअरपोर्ट वगैरे इकडे आपण उभं करू शकतो शूटिंगसाठी, इतकं ते लॅविश होतं. आणि साऊंड म्हणा, टेक्निकल गोष्टी म्हणायला लागल्या तर इट्स व्हेरी साऊंड, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये. अजून एक गोष्ट मी आय थिंक आय लास्क रसिका, कारण बरेचदा जो प्रयोग असतो तेव्हा पूर्ण टीम
ही एकाच ह्याच्यात ट्रॅव्हल करते. आपण बरेचदा म्हणतो म्हणजे आपलं इम्प्रेशन ऑफ सेलिब्रिटी इज मस्त एक गाडी येणार मस्त उतरणार अँड देन विल हॅव सपोर्ट स्टाफ. ही जरा मला वाटतं वेगळी संस्कृती आपण मराठी नाटकात वेगळ्या ह्याच्यात पण असेल पण मराठी नाटकात अजूनपर्यंत आपण जोपासतो. म्हणजे अगेन गोईंग बॅक टू रील्स की बरेच ॲक्टर्स रील्स करतात वेन दे आर ट्रॅव्हलिंग इन द बस. तुझा एक्सपिरियन्स कसा आहे की यू फील दॅट इट इज नॉट करेक्ट की चेंज व्हायला पाहिजे का तर मराठी सेलिब्रिटीज हॅव चेंज टू गोईंग टू म्हणजे स्टुडिओ पहिलं आपण जेव्हा पिक्चर काढायचो तेव्हा व्हॅनिटी व्हॅन नसायची आता ती व्हॅनिटी व्हॅन आले. सो डू यू थिंक दॅट इट्स अन इव्हॉल्विंग प्रोसेस ऑर यू आर एन्जॉईंग दिस नॉस्टॅल्जिया? नो आय एम नॉट एन्जॉईंग द नॉस्टॅल्जिया. आय फील नाटक आणि नाटकाची संस्कृती आणि आपण इतके वर्ष झाले नाटक करतोय प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये अपग्रेड आलेला आहे. तर तो नाटक इंडस्ट्रीमध्ये पण यावा आणि नाटक इंडस्ट्रीमध्ये जे स्ट्रगल ग्लोरिफाय केलं जातं की आम्ही एवढा प्रवास केला आम्ही एवढा त्रास सहन केला तर हे ग्लोरिफिकेशन आता बंद केलं पाहिजे. प्रवासात मज्जा नाही येत का तर मज्जा येते सगळे सोबत असतात का नाही येणार विच इज ओके बट त्या पलीकडे जे काही चॅलेंजेस फेस करावे लागतात विथ द हीट वेव्ह अँड एव्हरीथिंग हॅपनिंग जे सगळ्यांसमोरच आहे ग्लोबल वॉर्मिंग अँड एव्हरीथिंग तर त्यांनी खूप त्रास होतो किती नाही म्हटलं तरी. सर तर त्या त्रासाच्या पलीकडे जाऊन काहीतरी कारण परफॉर्म करायचं असतं एनर्जी नीट ठेवायची असते. सो त्यासाठी माझी विनंती आहे म्हणजे सगळ्याच प्रोड्युसर्सना किंवा अख्ख्या नाटक इंडस्ट्रीला की सगळ्यांनी एकत्र मिळून काय त्याच्यावर सोल्युशन फाइंड आउट केलं तर दॅट वुड बी ग्रेट. गौतमी तुझं काय मत? आय वुड लाईक टू नो. नाही माझंही अगदी हेच मत आहे रसिकाची बोलली तेच की म्हणजे आम्ही असंही बोलायचो की पूर्वीच्या काळात कसे ट्रॅव्हल करायचे तेव्हा तर म्हणजे काहीच नसायचं आजूबाजूला. पण मला वाटतं तो काळही वेगळा होता ना तेव्हा खरंच नव्हत्याच सोयी उपलब्ध ज्या आहे त्याच्यातच गोष्टी केल्या जायच्या. तेव्हा नाटक हा व्यवसाय तेवढा जास्त मोठाही कदाचित काही त्याला अपडाऊन्स येत होते सारखे मधल्या काळामध्ये. तर आता जर का इतका चांगला चालू आहे हा सगळ्यांचाच व्यवसाय तर मला नक्की असं वाटतं की त्याच्यातही अपग्रेड यायला पाहिजेत. आम्हाला सुद्धा मजा यायला पाहिजे ट्रॅव्हल करताना एक कारण आत्ताचं जसं ती म्हणाली की ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे. आत्ता पूर्वी इतकं म्हणजे पूर्वी जेव्हा प्रवास करत असेल तेव्हा कदाचित एवढं वेळासारखं उकडत नसेल त्रास होत नसेल. आत्ता म्हणजे आम्ही असं करत पूर्ण जर का प्रयोग करतोय अक्षरशः घाम पुसत आम्ही थंडीचं काम करत असतो. तर मला वाटतं या सगळ्यामध्ये अपग्रेड असायला पाहिजे नक्की कारण जसा काळ बदलतोय तशा गोष्टी चांगल्या होणं एक्सपेक्टेड आहे. सो ग्लोरिफाय नाही केलं पाहिजे फार त्रास करून घेणं स्वतःला. दादा नवस वगैरे बोललेलं का नाटक सुरू झाल्या प्रयोग झाल्या मी बाईकनी सगळीकडे फिरेन म्हणजे मी आत्ता ऐकलंय आतमध्ये येताना स्टुडिओत की यू हॅव ट्रॅव्हल्ड विथ युअर बाईक. पुणा केला दौरा त्याच्यानंतर मध्ये कोकण बेल्ट पण केला आणि आता गोव्यात पण बाईक घेऊनच आलास म्हणे. हे काय नवीन की सगळ्यांना मला पहिल्यापासून फॅसिनेशन आहेच बाईक्स. मी खूप बाईक्स चालवतो. फक्त मी असं कधी केलेलं नव्हतं. मी गेल्या 15-20 वर्षात असं काय बाईक घेऊन सगळ्या नाटकाच्या दौऱ्यांना गेलो असं केलं नव्हतं. पण बाईक तशी आहे इट कॅन सस्टेन सो मच अमाऊंट ऑफ ट्रॅव्हल आणि मला ते करायचं होतं. दुसरी गोष्ट मला असं वाटलं की सोप्पा दौरा आहे म्हणजे खूप लॉंग स्ट्रेच ड्राईव्ह नाहीत. मुंबई टू पुणे मग पुणे टू कुडाळ ऑफकोर्स मोठा स्ट्रेच आहे पण डे टाईमला प्लॅन करून आहे आणि इव्हेंच्युअली कुडाळ टू गोवा इज ऑल्सो नॉट क्वाईट अ डिस्टन्स ॲज सच. आता जाताना सगळ्यात मोठा डिस्टन्स असेल सो मी ते नीट प्लॅन करून केलं होतं. बट कमिंग बॅक टू द पॉईंट दे हॅव सेट द राईट पॉईंट म्हणजे एकेकाळी आपण मॅन्युअली तिकीट द्यायचो. आता आपण डिजिटली तिकीट आपण नाही म्हणता करू लागलो ना. आधी रेजिस्ट करत होते लोक पण आपण लोकांची सोय बघितली ते मोबाईलवर तिकीट बुक करू शकतात. ॲट द सेम टाइम नाटकाची बस थिएटरचे वॉशरूम्स तर हे काय आहे म्हणजे काय ह्या बेसिक गोष्टी. नाटकाच्या बसचा एक टेक्निकल इश्यू आहे जो मला माहिती आहे ते म्हणजे नाटकाची बस AC करता येऊ शकते पण मग सेट बसत नाही आणि सेट बसत नाही तर मग नाटकाची बस कशी असा त्यात एक फार विचित्र अँगल आहे. हा एक भाग सोडला तर बाकी पिट स्टॉप्स कुठे असावेत कुठे थांबायला पाहिजे स्वच्छतेच्या बाबतीत काय आहे थिएटर काय आहे पुरुषांना खूप सोपं आहे. आजही पुरुषांना अतिशय सोपं आहे ते पण ऑफकोर्स पूर्वी लोकांनी केलेलं आहे पण दॅट नीड्स टू चेंज कारण सगळं जग बदलतंय. ज्या गोष्टी आपण अपग्रेड केल्या चांगल्यासाठी आमच्या आजूबाजूची थिएटर्स जिकडे मराठी नाटकं होत नाहीत ते झाले अपग्रेड. म्हणजे मी असं म्हणत नाही की आपण नाही झालो आपणही झालो पण द रेशिओ इज इतकी तफावत आहे त्या बाबतीत की मग असं वाटतं की अरे आपण तर
आणि जगातलं सगळ्यात मोठं थिएटर आहे असं मला वाटतं. मराठी रंगभूमीसारखं अजून मला वाटत नाही की कुठली दुसरी रंगभूमी आहे त्याची जी सोमवार सकाळ दुपार रात्र शो करते. शनिवार 61 ते 62 नाटकं आता चालू आहेत रंगभूमीवर. त्यातली 17-18 उत्तम चालली आहेत, 10-12 ॲव्हरेज चालली आहेत, 2-3 रखडत आहेत, काही लोक दौरे करतायत, काही लोक प्युअरली कॉन्ट्रॅक्ट शोजवर अवलंबून आहेत. पण हे जर तुम्ही बघितलं तर फक्त कमर्शियल म्हणजे व्यावसायिक रंगभूमी म्हणतोय. पॅरल थिएटर बघायला गेलात तर अजून महाराष्ट्रभर प्रत्येक नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, सांगली, मुंबई सगळीकडे पॅरल थिएटर आहे. प्लस एक झाडेपट्टीची रंगभूमी आहे, प्लस वेगवेगळी दशावतारी रंगभूमी. तुम्ही सगळं टोटल कॅल्क्युलेट केलं तर मोठी इंडस्ट्री आहे आणि त्या मानाने मग त्यांच्या काहीच समृद्ध आहे. मला वाटतं ते अपग्रेडेशन व्हायची गरज आहे. म्हणाला हा तर आमचा एक युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे सगळ्याच ठिकाणचा, की आम्हाला प्रवासात त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत धाकधूक असते की अरे बापरे आपल्याला इथे जाता येणार आहे की नाही. आणि ही धाकधूक घेऊन मला प्रवास करायची इच्छा नाहीये. म्हणजे हे सारखं मनात ठेवून की अरे बापरे आता हा पूर्ण एवढा मोठा स्ट्रेच आहे, मध्ये तर वॉशरूम काही, मग पाणीच प्यायला नको. आणि हे आम्ही करतो, आम्ही पाणी पित नाही अनेकदा. म्हणजे उन्हाळ्यातही असं होतं की जाऊ देत बाबा, वॉशरूमला जायला लागेल कदाचित मध्ये कुठेतरी, आणि मधल्या सोयी कशा आहेत काय आहेत आपल्याला माहिती नाही, काय कुठे थांबावं लागणार आहे, तर आपण पाणी नको प्यायला. आणि हे आम्ही नाही, आमच्यासारख्या अनेक नट्या करतात, ऑलमोस्ट सगळ्या नट्या करतात. त्यांनी करावेत असं आमचं म्हणणं हा नाही, त्यांनी नाही, पण म्हणजे पण आय थिंक in general बाहेरच आपल्या इथे नाहीये ना काही. आय थिंक मराठी थिएटर इन जनरल हॅज टू इव्हॉल्व. दॅट इज आय थिंक हा तुमचा सगळ्यांचा पॉईंट असेल. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे अगदी छोट्या छोट्या आहेत. ओके, आफ्टर आय रिअली वॉन्टेड टू मेक दिस पॉईंट, कारण दिस इज समथिंग जे आपण बघत नाही. हे बॅकस्टेजच्या गोष्टी असतात. चुकून कोणीतरी रील करतो, म्हणजे अलबत्त्या टीमने रील केली म्हणून आपण त्याच्यावर चर्चा करतो. ह्याच्या अगोदर मला वाटतं बऱ्याच ऍक्टर्सांनी केले, खूप केले. करेक्ट, सगळ्यांनी केलेलं आहे. लीनाताई बोलली. ओके, आफ्टर व्हेरी सिरियस चॅट मला जर विचारायचं असेल की सेटवर रिहर्सल करताना ह्या एवढ्या सिरियस हॉरर सस्पेन्स नाटकात कोणी प्रँक वगैरे केला का? होता स्कोप? आमच्यावर दिग्दर्शक लेखकांनी केला प्रँक, एवढं मी नक्कीच सांगू शकतो. कारण नाही, काय होतं, इट्स ऑल फन. कर्टन ओपन झाल्यावर लेखक दिग्दर्शकाला टेन्शन नसतं. इव्हेंच्युअली कर्टन ओपन झाल्यावर काय, कर्टन ओपन झाला, तिथे लेखक, दिग्दर्शक, प्रकाश योजनाकार, संगीतकार, निर्माता, आत्ते बहीण आली आहे बघायला, अमुक डमुक, माझे नातेवाईक, लाईट, फुलं, देवाला फुलं वाहणारा, प्रॉपर्टी, यांचं काही म्हणणं नसतं. तो कर्टन ओपन झाला की लोक जी काही रिस्पॉन्सिबिलिटी टाकतात, ते जे काही समोर घडतं त्याच्यावर टाकतात. सो असं असं झालेलं आहे. प्रँक म्हणता येणार नाही, पण ह्या नाटकाचे पहिल्याच 2 दिवसात 5 प्रयोग झालेत. पहिल्या दिवशी 2, दुसऱ्या दिवशी 3, किंवा पहिल्या दिवशी 3, दुसऱ्या दिवशी 2. 2 दिवसात 5 प्रयोग झालेत. हा आमच्यासाठी छान प्रँक, मोठा प्रँक होता. ओके, अजून एक प्रश्न. एनीबडी कॅन आन्सर दिस. रात्री 2:22 फोन जर आला तर तुम्ही कोणाला कॉल करून सांगाल की कॉल आलाय म्हणून, जस्ट इन केस? हू विल बी द फर्स्ट पर्सन? कॉल नाही म्हणणार, कॉल जर कॉल रात्री आला ऑल ऑफ अ सडन अनएक्सपेक्टेड झोपेत, तर तो, अँड इट्स अ व्हेरी सिरियस कॉल, ओके, समथिंग हॅज हॅपेंड, तर तुम्ही कोणाला इंटिमेट करणार की यू विल से की झकमर देवा झोपू दे मला? हे होईल कदाचित. मी उचलणारच नाही. नाही, पण एक मजा सांगू का काय आहे? आम्हाला सगळ्यांना गेल्या अनेक दिवसात असं लक्षात आलंय की आम्ही वेगवेगळ्या वेळेला 2:22 घड्याळ बघतो अनेकदा. म्हणजे आम्ही असे फोटोज, आता काल रात्रीच आम्ही त्या उशीर झाला होता निघायला आणि आम्ही त्या बीचवर होतो, तर तेव्हा बरोबर 2:22 वाजता आम्ही सगळ्यांनी घड्याळ पाहून फोटो वगैरे काढला वगैरे. सो हे असं अनेकदा होतं, टायमिंग्स होतं असं. आमच्यासाठी 2:22 सध्या फारच पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे त्याच्याशी निगेटिव्ह इंटोनेशन काहीच नाही सोडता येत आम्हाला. डेव्हिल्स नंबर म्हटला होता, पण आमच्यासाठी तो एंजल नंबर आहे सध्या. छान छान, दॅट्स अ गुड पर्स्पेक्टिव्ह. हे आता दादांना नाही, तुमच्या तिघांसाठी, कारण दादाने ऑलरेडी एक्सपिरियन्स केला आहे तो. जर तुम्हाला कोणी भूत वगैरे भेटलं तर काय होणार? व्हॉट इज बी युअर रिएक्शन? त्यांनी सांगितलं तुमचं. मी म्हणेन हे काय भावा, काय म्हणत, अद्भुत एक्सपिरियन्स. आय लाईक दॅट. असं का? आय डोंट नो, मला असं वाटतं आय विल बी मोर क्युरियस देन बिईंग अफ्रेड. मला म्हणजे क्युरिओसिटी जनरेट होईल की काय, कोण, कसं, कधी काय, किंवा असा अनुभव आला ह्याबद्दलच मी खुश होईन. कारण की असा प्रश्न विचारल्यावर माझ्याकडे काय अनुभवच नाही सांगायला. आयड रादर एक्सपिरियन्स समथिंग. आय एम वेटिंग फॉर इट. तर प्लीज भूत कुठे, कोणी, वॉट एव्हर, प्लीज कम मीट मी. अभियाना
माझा भूतावर विश्वास नाही पण दिसलं तर किंचाळीन मी मला मी घाबरीन व्यवस्थित. ओके, अगेन गोइंग बॅक फ्रॉम हिअर टू देअर, हॉरर मूवी की कॉमेडी मूवी? जर हॉरर मूवी. ओके, गोस्ट की लॉजिक? प्रॅक्टिकॅलिटी आय बिलीव्ह. दादा, गोवा या मुंबई? मुंबई. अरे अनिकेत, सेम प्रश्न आय वॉन्ट टू आस्क यू. गोवा या मुंबई? मुंबई मुंबई मुंबई. ओके, आणि अनिकेत, दिस इज अ प्युअर क्वेश्चन टू यू. नाईट शूट की मॉर्निंग रिहर्सल्स? अर्ली मॉर्निंग, नाईट, लेट नाईट शूट्स और अर्ली मॉर्निंग रिहर्सल्स? दुपारी. मला नाईट शूट्स आवडतात. आय एन्जॉय नाईट शूट्स. ओके, छान. गाईज, थँक्यू व्हेरी मच. वी लुक फॉरवर्ड की गोव्यात लोक काम करायला नाही तर लेजरला येतात, बट आय थिंक यू आर मिक्सिंग बोथ लेजर अँड प्लेजर टुगेदर. अँड आय थिंक वी लुक फॉरवर्ड की तुम्ही परत याल ह्या स्टुडिओत आणि जी आपली 4 चांद लागलेत ते असेच मला वाटतं कंटिन्यू राहावे, ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आजपासून जे तुमचे शो लागलेस, यू मेक 200, 500, 1000, दॅट नंबर इज युअर्स, यू डिसाइड. आणि हा सस्पेन्स मला वाटतं आपण ठेवायला पाहिजे की किती होणार. Let us see, and that should not be with the writer and the director, but the actors who are present here. Pleasure it was. Thank you very much. Thank you. देव बरे करो. देव बरे. देव बरे करो.